बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम. अस्सलाम वालेकुम, नमस्ते, सत श्री अकाल. मी रत्नागिरीतून रियाज नाकाळे, आपला कोकणी माणूस. मला सर्वात अगोदर आपल्या राज्याचे जे निर्वाचित आमदार असतील किंवा खासदार असतील त्या सर्वांना मी सांगू इच्छितो की आता तुमचा राजकारण संपलं असेल तर जरा आपले दौरे, आपले वाढदिवस किंवा आपले शक्ती प्रदर्शन किंवा आपला पक्ष, मी सर्वात पक्षांना सांगतोय की आपले पक्ष जरा बाजूला ठेवा 5 वर्षासाठी आणि आपल्या ज्या राज्यात जी अर्धवट सोडलेली कामे आहेत ती जरा पूर्ण करा. आपल्या राज्याकडे लक्ष द्या. तो मुंबई गोवा महामार्ग मला वाटते गेल्या अनेक वर्ष, 8 वर्षापासून का 8 ते 9 वर्षापासून तो असाच पडलेला आहे. त्याचा कामच पूर्ण होत नाही. तो आधी पूर्ण करा. त्या मुंबई गोवा महामार्गामुळे आपल्या कोकणच्या लोकांना फार त्रास होत आहे. मला वाटते त्या 8 किंवा 9 वर्षामध्ये शेकडो अपघात तिथे झाले असतील आणि त्या शेकडो अपघातामध्ये हजारो लोक मरण पावली असतील. तो आधी पूर्ण करा. त्यानंतर आपल्या राज्यात असलेले आरोग्यसेवा त्याला जरा कंप्लीट ठीक करा, चांगलं करा. आपल्या राज्यात असलेले शाळा, गावागावा ग्रामपंचायतमध्ये असलेले भंगार झालेले राज्याची शाळा, ती शाळा पूर्ण करा. आपले शाळा असतील, कॉलेज असतील आपल्या राज्यात, ते सर्व जरा नीट करा, चांगले करा, हायफाय टाईपचे करा. त्या रस्त्यावर आणि त्या रोडवर हजारो लाखो रुपये खर्च करण्यापेक्षा ते आपल्या गावात किंवा आपल्या शहरात असलेले कॉलेज, शाळा, हायस्कूल त्याची कामं पूर्ण करा. अरे आपल्याला माहीत आहे ना, पंजाब आणि दिल्ली आपल्या देशातले 2 राज्य, आज तिथे लाईट फ्री आहे. आज तिथे शाळा जाऊन बघा, आज तिकडे आरोग्य सेवा जाऊन बघा, किती पॉश आहेत. असं असताना आमच्या महाराष्ट्रात का, जेव्हा की आपल्या पूर्ण देशामध्ये सर्वात जास्त पैसा केंद्र सरकारला आपल्या राज्यातून जातो, असं असताना आमच्याच राज्यात असं का घडतंय? एवढी छोटी छोटीशी राज्य हे दिल्ली आणि पंजाब, जाऊन बघा तिथे सर्व काही फ्री आहे. लाईट फ्री आहे, पाणी फ्री आहे, आरोग्य सेवा फ्री आहे आणि आपल्या राज्यातच काय नाही. हे सर्व तुमच्या मुले घडतंय, तुमच्या राजकारणामुळे. जरा आपले राजकारण, आपले पक्ष बाजूला ठेवा आणि राज्यात काय घडते ते बघा. आज आमचा युवक, शिक्षण घेतलेला पदवीधर युवक, नोकरी नाही, इकडे तिकडे फिरतोय नोकरीसाठी. त्याचा बंदोबस्त करा, त्याच्यासाठी नोकरीचा व्यवस्था करा. आपल्याला लाज नाही वाटत? फक्त आपण इलेक्शनच्या टायमाला फिरत असता. आपल्याला समजत नाही की आपल्या राज्यामध्ये किती बेकारी आहे, किती गरिबी आहे. जरा जाऊन बघा. ही सर्व गोष्ट आपल्याला करणं कर्तव्य आहे. आपण निवडून येतावेळी लोकांना शब्द दिला आहे की आम्ही सर्व करणार, त्याआधी तुम्ही पूर्ण करा. हेच माझं म्हणणं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.